बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती आणि आज सकाळी शरद पवारांनी सुद्धा माफ करा बाबा आढाव यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पुण्यातले सर्व गटाचे कार्यकर्ते हे आता तिथे उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे सुद्धा आता बाबा आढाव यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या उपोषण स्थळी आता दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत सुद्धा तिथे उपस्थित आहेत। आपण पाहतोय विश्वजित कदम, रोहित पवार, शरद पवार यांनी देखील बाबा आढाव यांची भेट घेतली होती। सोबतच अश्विनी कदम, रमेश बागवे, प्रशांत जगताप हे सुद्धा बाबा आढाव यांच्या भेटीला आलेले होते। तसंच कुमार सप्तर्षी, अजित पवार आणि आता उद्धव ठाकरे हे आता बाबा आढाव यांची भेट घेत आहेत। महात्मा फुले वाड्यात बाबा आढाव यांचं आत्मक्लेश आंदोलन सध्या सुरू आहे। निवडणुकांमधला जो काही निकाल लागला यामध्ये लोकशाहीची थट्टा लावल्याचा आरोप बाबा आढाव यांनी केला आणि याच प्रकाराविरोधात आता बाबा आढाव यांचं हे आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे कोट्या करतात, या सरकारला सर्दी होण्याची लक्षणे येतील। त्यामुळं आज बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये गैरवापर झाल्याचा आरोप आता बाबा आढाव यांनी केला होता आणि याच प्रकारावरून आता त्यांनी हे उपोषण छेडलेलं आहे। काही वेळापूर्वीच अजित पवारांनी सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेतलेली होती। अनेक राजकीय नेते सुद्धा बाबा आढाव यांच्या भेटीला त्यांच्या आंदोलनस्थळी हे भेट देत आहेत। पुण्यातल्या महात्मा फुले वाड्यामध्ये डॉक्टर बाबा आढाव यांचं आंदोलन सध्या सुरू आहे। सकाळपासून आणि त्यांच्या 3 सहकाऱ्यांसह त्यांचं हे आंदोलन सध्या सुरू आहे। अनेक राजकीय नेते सुद्धा बाबा आढाव यांची भेट घेत आहेत। आणि ईव्हीएमच्या संदर्भाने आंदोलन करण्यासाठी नुकतीच